लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खरं तर त्यांच्याकडून खूपच उशीर झालेला आहे या एपिसोडला, त्यामुळे तुमच्यापर्यंत सुद्धा तो उशिराच येत आहे. आता खरं तर अद्वैतने कलाला चॅलेंज दिलेलं असतं, ते म्हणजेच की 10 मिनिटात तू माझ्या आईला कन्व्हिन्स करून दाखव मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. 10 मिनिटं झालीत, आणखी सुद्धा ह्या अतिअगाऊचा फोन कसा आला नाही. खरं तर नाही थांब मीच करतो फोन असं म्हटल्यानंतर लगेचच तो कलाला फोन करतो. काय मग खरे काय झालं? 10 मिनिटं तुझी संपली नाही आहेत का? कुठे गेलं? एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत होतीस ना माझ्या आईला मनवण्याचा, माझ्या आईला इथे कन्व्हिन्स करण्याचा, मग त्याचं काय झालं? तेव्हाच ती म्हणत असते, चांदेकर काय रे हे, प्लीज जरा समजून घे ना. त्यावरच तो म्हणत असतो, आता 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 का समजून घे? मी सांगत होतं ना ती माझी आई आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकरची आई आहे ती, आणि एवढ्या सहजासहजी ती कसं बरं ॲग्री होईल? आणि त्याचसोबत तुला काय वाटलं ती तुला एवढ्या लवकर सहज कन्व्हिन्स सुद्धा होईल? तुला काय वाटलं ती माझी आई आहे? त्यावरच ती म्हणत असते, हो रे चांदेकर, खरंच नाही होऊ शकलं तसं, पण काय करू चांदेकर, प्लीज सांगणारे काहीतरी. त्यावरच तो म्हणत असतो, ठीक आहे माझ्याकडे आयडिया आहे तशी, पण मग मी तुला ती आयडिया देऊ का? मी जर तुला ती आयडिया दिली तर ती वर्क होईल. आणि त्यावरच ती म्हणत असते, सांग ना मग प्लीज चांदेकर, कसली वाट बघतोयस, प्लीज सांग ना. त्यावरच तो म्हणत असतो, हो आयडिया तर सांगणारच आहे, पण त्याआधी असं म्हणायचं आहे की मी खूप अतिअगाऊ आहे, मी खूप वेडी आहे, मी खूप मूर्ख आहे, आणि मी अतिअगाऊ आहे, कळलं? हे सगळं तू बोलायचं आहे. चल चल बोल लवकर. आणि अद्वैत, मी म्हणजे द अद्वैत ग्रेट चांदेकर मी आहे असं म्हणायचं आहे. चल बोल पटकन बोल. मग त्यावर कला म्हणत असते, ठीक आहे बोलते, चल हां मी अतिअगाऊ आहे, ठीक आहे झालं तुझं समाधान? नाही एवढ्यात कसं, अजून बोल. हां ठीक आहे चांदेकर, तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस, मी अतिअगाऊ आहे, मला काहीही कळत नाही, मी मूर्ख आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, झालं तुझं समाधान असं म्हटल्यानंतर आता इकडे अद्वैत म्हणत असतो, हो झालं समाधान झालं. चल मग घे आयडिया. आता हे बघ, माझी आई कशी आहे तुला माहीत नाहीये, पण मला माहिती आहे ना. त्यावरती म्हणत असते, आता सांगणार आहेस का चांदेकर, सांग पटकन. लगेचच आता इकडे अद्वैत म्हणत असतो, हो हे बघ, माझी आई प्रोफेशनली खूप स्ट्रॉंग आहे, त्याचबरोबर ती मेंटली खूप प्रिपेअर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तिला जर आपण म्हटलं की सरोज मॅडम तुम्हाला ही गोष्ट जमत नाही, किंवा तुम्ही ही गोष्ट जमत नाही म्हणून माघार घेतायत का, किंवा तिला असं म्हणायचं, तुम्हाला जर मंगळागौर खेळता येत नाहीये आणि मंगळागौर तुम्हाला झेपणार नाहीये, तू असं बोलून तरी बघ. एका पायावर माझी आई लगेचच तुझ्यासोबत मंगळागौर खेळण्यासाठी तयार होणार आहे. काय सांगतोय चांदेकर? बरोबर ठीक आहे चल बाय मी लगेचच जाते. एक मिनिट, चल मला थँक्यू म्हण, आणि थँक्यू म्हणून मग जायचं आहे. त्यावर ती म्हणत असते, ठीक आहे थँक्यू, चल बाय असं म्हणून लगेचच ती फोन ठेवते. फोन ठेवून लगेचच आता इकडे सरोजकडे निघालेली असते. सरोज तिच्या कामामध्ये असते, मीटिंग्स, त्याचबरोबर ऑनलाईन काम, बऱ्याच काही डिटेल्स तिला मॅनेज करायचे असतात, म्हणून तिचं वर्क फ्रॉम होमच सुरू असतं. तेवढ्यातच कला तिथे आलेली असते. अगोदरच कलाने तर कॉफी ठेवून गेलेली असते, तेच बहाणा असतो मंगळागौरीसाठी कन्व्हिन्स करण्याचा. आता पुन्हा आलेली असते आणि म्हणते, सरोज मॅडम तुम्हाला बिस्किट द्यायचे विसरूनच गेले. त्यावर लगेचच गुडघ्यावर बसते आणि म्हणते, काय चाललंय कला, काय आहे ते एकदाच बोलणार आहेस का तू? बोल ना, काय बोलायचं आहे? त्यावर लगेचच कला म्हणत असते, हो सरोज मॅडम, तोच मगाजीचा विषय, त्याबद्दलच थोडंसं बोलायचं होतं. हां बोल ना, मी तुला सांगितलं आहे ना एकदा, मला काही मंगळागौर वगैरे खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि वेळसुद्धा नाही आहे. तुला माहिती ना माझ्या मागे किती कामं असतात, मग परत तू तीच का बरं इथे गोष्ट घेऊन आलेली आहेस? त्यावर लगेच कला उठून उभी राहते आणि म्हणत असते, हो सरोज मॅडम बरोबर आहे अगदीच तुमचं, तुम्ही सुद्धा एवढं सगळं काम करता, तुम्हाला सुद्धा एवढ्या सगळ्या कामामधून कधी कसा वेळ काढणार आहे तुम्ही? तुमचं पण बरोबरच आहे, पण एक गोष्ट सांगू का, खरं तर स्त्रीने ना स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊन सहभाग घेतला पाहिजे. पण ते तुम्हाला जमणार नाही ना आता, आणि तुमचं वय सुद्धा झालेलं आहे ना. त्यासोबत जर तुम्ही खेळलात, पाय वगैरे मुरगळला, हात वगैरे मुरगळला, तर त्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. ह्या वयात तुम्हाला जमणार नाही, झेपणार नाही ना. आता लगेचच सरोज उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय 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 बोलतेस काय तू? हे तू मला चॅलेंज करतेस? या सरोज मी कोण आहे माहिती आहे ना? त्यावरती म्हणत असते, हो मला माहिती ना, तुम्ही द ग्रेट सरोज असं तोडकं मोडकं बोलते, पण त्यानंतर काय काय म्हणालीस काय? नाही मला माहिती आहे ना, तुम्ही द ग्रेट सरोज चांदेकर आहात, हे मला माहिती आहे ना. हां मग मला चॅलेंज करायचं नाहीये, आणि मला चॅलेंज करू नकोस. मंगळागौर कशी आणि कशा पद्धतीने खेळायची, काय करायचं हे सगळं मला माहिती. चल जा, नाव नोंदव आपलं. काय नक्की ना सरोज मॅडम? त्यावरच ती म्हणत असते, हे बघ, ह्या सरोजला चॅलेंज करणं एवढं सोपं नाहीये, आणि सरोज काहीही करू शकते, समजलं तुला? जा आपल्या दोघींचं पण नाव नोंदव, आणि सगळी काही तो जो काही फॉर्म आहे
आहे, त्याचबरोबर जे काही खेळ आहे सगळी इन्फॉर्मेशन काढून घे, मी तयार आहे खेळ खेळण्यासाठी, असं म्हणत्या क्षणी इथे तर कलाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तिचा आनंद तर गगनात मावत नसतो. ती बोलत असते, खरंच ह्या सेम अद्वैत आणि सरोज मॅडम एकसारख्याच आहे. सेम अद्वैत सुद्धा अगदीच असा आहे. म्हणजे चांदेकराला जर एखादी गोष्ट आपण हिनवली तो बरोबर त्याच्या अपोजिटच करत असतो. आता होकार दिल्यानंतर कला दारात जाऊनच नाचत असते. तेवढ्यातच सरोज तिच्याकडे पाहते आणि काय असं विचारते. तेव्हा ती म्हणत असते, नाही काही नाही, फॉर्म भरायला जाते ना, लगेचच फॉर्म भरते, असं म्हणून खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याबरोबरच नाचायला सुरुवात करते आणि लगेचच म्हणत असते, मंगळागौरीचा खेळ रंगणार रंगणार रंगणार, सरोज मॅडम आणि कला चांदेकर इथे खेळ खेळणार असं म्हणूनच नाचायला सुरुवात करत असते. आता ही गोष्ट चांदेकराला कळवायलाच पाहिजे ना, म्हणून लगेचच दुसऱ्या क्षणाला इथे ती अद्वैतला कॉल करते. हॅलो चांदेकर. त्यावरच तो बोलत असतो, हो बोल. ती म्हणत असते, खरंच तुझी आयडिया कामी आली. हां, मला माहिती होतं ती माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे आणि मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, तुला माहिती ना. त्यावरच ती म्हणत असते, पण खरंच सांगू का, तुझी खरंच आयडिया खूप भारी वाटली मला. लगेचच सरोज मॅडम तयार झालेल्या आहेत. पण खरंच अद्वैत, खरंच चांदेकर, खरं थँक्यू हां. त्यावरच तो म्हणत असतो, काय, हो ठीक आहे. त्यावरती म्हणते, ऐकतोयस ना. हां ऐकतोय की. मग खरंच पुन्हा एकदा थँक्यू हां चांदेकर, खरंच मनापासून थँक्यू. आणि त्यावर तो म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळली नाही खरे, घरातील एवढे सगळे कामं सोडून तुला ती मंगळागौर का बरं खेळायची आहे. त्यावर ती म्हणत असते, चांदेकर तुला एक गोष्ट सांगू का, ही मंगळागौर माझ्यासाठी फक्त मंगळागौर आणि खेळ नाहीये, तर ही सासू सुना दोघींना एकत्र आणण्यासाठी. आणि जेव्हा सरोज मॅडम आणि मी दोघी एकत्र येऊन हे खेळ खेळू, ह्या स्पर्धा रंगू, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. आणि त्याचबरोबर आमच्यातलं जे काही नातं आहे ते सुद्धा मला असं वाटतंय की नक्कीच पुढे जाईल आणि आम्हाला माझ्या नात्याला वेळ देता येईल. असं म्हणूनच कला खूपच जास्त खुश आणि आनंदामध्ये इथे दिसत असते. आता संध्याकाळची वेळ असते, सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. सगळ्यांचं इथे चहा नाश्ता गप्पा हे ते रंगलेलं असतं. खरं तर आता त्या स्पर्धेचे जे काही नियम आहेत, अटी आहेत, त्यांच्या खेळ आहेत, ह्याचं सगळं काही इथे रूल्स वगैरे त्यांना मिळालेले असतात आणि तेच ते रीड करत असतात. खरं तर आता जे काही खेळच असतात त्या खेळाच्या नावावरूनच फुगडी, हवा फुगडी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे जास्त काही नैनाला माहिती नसतं आणि ती म्हणत असते, हे म्हणजे फुगडी खेळायची, हवा येते आणि मग ती हवा फुगडी झाली. त्यावरच सरोज म्हणत असते, असं काही नसतंय, चल मी तुला समजून सांगते. असं म्हणूनच सरोज उठून उभा राहते, मस्त कमरेला पदर खोचते आणि त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला नैनाला सुद्धा उभा राहायला सांगत असते. नैना आता मस्त उभी राहते आणि नैना उभी राहिल्यानंतर आता इथे लगेचच एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की ती लगेचच उठून उभा राहते आणि तिच्या हातामध्ये हात घेते. त्यावरच आता फुगडी खेळायची असते आणि ती वेगळ्या पद्धतीची फुगडी असते. अगदीच टाचावरती उभं राहायचं आणि जे बोट आहेत, पुढचा पंजा आहे तो उभा करायचा, अशा पद्धतीचा हा काहीसा खेळ असतो. पण इथे काही नैनाला फारसं काही जमत नसतं आणि त्यावरच आता सगळे जर म्हणत असतात, ठीक आहे काही हरकत नाही, जमता जमेल, अशी प्रात्यक्षिक तिथे आता सरोजने करून दाखवलेलं असतं. आता खरं पाहायला गेलं तर इकडे जी आपली संगीता आहे, संगीताने एक गोष्ट सांगितलेली असते काजलला, की काही जरी झालं तरी सुद्धा कलाला तू बाहेरूनच मदत करायची आहेस, काही जरी झालं तरी सुद्धा. इकडे आता कला म्हणत असते, विचार करत असते, खरं तर सरोज मॅडम किती आनंदात आहेत, किती खुश आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की या सगळ्या गोष्टीतून त्या थोड्याशा बाहेर पडतील, त्या स्वतःबद्दल थोडासा विचार करायला लागतील, असंच इथे आता ती विचार करत असते. इकडे आता काजल कलाने काही गोष्टी मागवलेल्या असतात, त्यामुळे ती दाराच्या बाहेर आलेली असते आणि दाराच्या बाहेर आल्यानंतर तिला तिच्या आईचे जिथे बोलणं ते गोष्ट आठवत असतं की कशा पद्धतीने संगीताने सांगितलं होतं की काही जरी झालं तरी सुद्धा तू त्या लोकांच्या समोर जाणार नाहीस, काही जरी झालं तरी तू त्यांना बाहेरूनच मदत करणार आहेस आणि बाहेरून मदत केल्यानंतरच जी काही कलेला मदत लागेल ती सगळी तू इथे त्याच पद्धतीने करायची आहेस. असं इथे जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा मात्र कला जी काजल आहे तिला त्या गोष्टी आठवतात आणि ती आतमध्ये न जाताच कलाला बाहेरूनच मदत करण्याचं ठरवते. त्यामुळे ती लगेचच इथे कलाला फोन करते. कलाला फोन केलेला असतो, त्यामुळे कलाने काही वस्तू मागवलेल्या असतात आणि तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, गुंडे आलेला आहे, त्यांनी मला तिच्याकडून थोड्याशा वस्तू हव्या होत्या आणि ते सगळं सामान घेऊन ती इथे आलेली आहे, असं म्हणून कला लगेचच बाहेर जाते. आणि कला बाहेर गेल्यानंतर समोर काजल उभी असते आणि ती म्हणत असते, काय ग गुंड्या, कशी आहेस, बरी आहेस ना, आई आणि बाबा घरी कसे आहे. त्यावरच ती म्हणत असते, घरी सगळेजण ठीक आहे. त्यामुळे ती म्हणत असते, चल ना मग आत तरी ये. त्यावरच ती म्हणत असते, नाही नको ताईडे, हे सगळं तुझे सामान मागवलं होतंस ना, तेच मी तुझ्यासाठी घेऊन आलेले आहे आणि त्याचबरोबर तुला आणखी जरी काही मदत लागली तरी सुद्धा तू नक्कीच मला ती मदत इथे सांगू शकतेस किंवा काही जरी लागलं तरी सुद्धा इथे मला ते तू कळवू शकतेस. आता कलाचं सामान आलेलं असतं, त्याचबरोबर इकडे रजनीने सुद्धा काही गोष्टी मागवलेल्या असतात, त्यातली त्यात फुलं असतात. ती
ची फुलं मागवलेली असतात. आता कला पिशव्या घेऊन आलेली असते आणि त्याचबरोबर रजनी, आबा हे सगळेजण विचारत असतात कलाला, कला अगं काय आहे त्यामध्ये, तू काय घेऊन आलेली आहेस? त्यावरच कला म्हणत असते काही नाही आबा, उद्याची जी काही स्पर्धा आहे ना तिथे डेकोरेशन म्हणजे सजावट करायची आहे, त्याकरिता काही मी वस्तू मागवलेल्या आहेत. मग काय मागवलेल्या आहेस प्लीज तू सांगशील का जरा? असं म्हटल्यानंतर इथे आता जी रजनी आहे, रजनीच्या सुद्धा बॅगेतून काही तिने वस्तू काढलेल्या असतात आणि काही फुलं असतात. ते फुलं काढल्यानंतर ती ते फुलं इथे टेबलावरती ठेवते. ते फुलं टेबलावरती ठेवल्यानंतर आता लगेचच आपली जी अनामिका आहे ती म्हणत असते, अहो आई ही कसली फुलं आहेत, ही तर फुलं आपली नव्हती आणि आपण अशा पद्धतीची फुलं नव्हती आणलेली आणि आपली तर लाल रंगाची फुलं होती ना, मग आपण ही फुलं कशी काय आणलेली आहेत? त्यावरच ती म्हणत असते, अगं हो खरंच आपण ही फुलं नव्हती मागवलेली, पण त्याचं काय आहे ना, आपण इथे लाल रंगाची फुलं मागवली होती, पण ती आता झेंडूची म्हणजेच की ऑरेंज रंगाची फुलं आलेली आहेत, पण त्यात काय होते आपण घेऊया ॲडजस्ट करून. आता ॲडजस्ट करून घ्यायचं म्हटल्यानंतर लगेचच आपली अनामिका इथे त्याच्या बाजूला जाते, म्हणजेच की सोहमच्या बाजूला जाते आणि मुद्दामूनच त्याला डिवसते. त्याला ती म्हणत असते, हो जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती जर नाही मिळाली तर जी गोष्ट भेटन त्यामध्येच आपण इथे चांगलं आणि समाधान मानून घेतलं पाहिजे, असं मुद्दामूनच त्याला ती बोलत असते. इकडे आता सगळेजण कलाला विचारत असतात की कला काय मागवलेलं आहे सांग ना प्लीज, काय आहे त्यामध्ये, काही वेगळं आहे का, आम्हाला तू सांगणार नाहीयेस का? त्यावरच कला म्हणत असते, नाही तसं काहीच नाही, मी तुम्हाला सांगणार नाही, अशातला भाग नाहीच आहे, पण मी सांगते ना तुम्हाला काय आहे ते. त्यावरच ती म्हणत असते, हो मी उद्या सजावटीसाठी खरं तर मातीच्या पंत्या मागवलेल्या आहेत आणि गुंड्या घेऊन आला होता. अच्छा मातीच्या पंत्या, त्यावर आणि का आणि कशासाठी? त्यावरच ती म्हणत असते, उद्या सजावटीसाठी मस्त मी दिव्यांची आरास घालणार आहे आणि दिव्यांची इथे सजावट करूनच सगळ्या काही गोष्टी इथे मी करणार आहे, असंच इथे ती बोलते. अच्छा म्हणजे तू असं करणार आहेस का? हो म्हटल्यानंतर आता इकडे मात्र नैनाच्या मनामध्ये विचार येतो की म्हणजे मातीच्या पंत्या आहेत, हे बघ कला चांदेकरला काही जरी झालं तरी सुद्धा इथे जिंकू द्यायचं नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे तिला हाणून पाडलेच पाहिजे, असंच ती विचार करत असते. हिचा हा प्लॅन फ्लॉप केलाच पाहिजे. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला अनामिका थोड्याशा विचारामध्ये असते आणि अनामिका विचारामध्ये असताना लगेचच आबा तिच्या समोर जातात आणि तिला म्हणत असतात, अनामिका मला सगळ्या काही गोष्टी इथे माहिती आहेत, म्हणजेच हे बघ तुमच्या नात्यामध्ये किती काही अंतर आहे, त्याचबरोबर तुमचं जे काही नातं आहे ते या पद्धतीने झालेलं आहे, म्हणजेच की इथे सोहम आणि तुझं नातं काही व्यवस्थित नाही आहे आणि सोहम आणि तुझं नातं व्यवस्थित नसल्या कारणाने तुला असं वाटत असेल की आपण ही मंगळागौर का, कोणासाठी आणि कशामुळे करत आहोत, पण तरी सुद्धा तू ह्या नात्याला एकदा वेळ दे, सोहमला समजून घेण्याचा तू एकदा प्रयत्न कर. ह्या सगळ्या गोष्टी आबा इथे बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अनामिका अगदीच हरवून गेलेली असते. आबाने तिला अगदीच स्वतःच्या मुलीप्रमाणे गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात. ते म्हणत असतात, काळजी करू नकोस, थोडासा नात्याला वेळ दिला की सगळं काही व्यवस्थित होईल आणि मला खात्री आहे, विश्वास आहे, आणि त्याचबरोबर तुला असं वाटत असेल की आपलंच नातं ठीक नाहीये, मग ही मंगळागौर आणि हे खेळ कशासाठी खेळायचे, पण प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त ते नातं जपण्यासाठीच असतं आणि त्याचबरोबर तू हे नातं मनापासून स्वीकार, नक्कीच तुझ्या संसारामध्ये सगळं काही आनंदच होईल, असं म्हणूनच आबा आता इथे अनामिकाच्या डोक्यावरूनच हात फिरवत असतात आणि तिच्यावर प्रेम करत असतात. त्याचबरोबर इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा नैना तिच्या खोलीमध्ये येते, नैना तिच्या खोलीमध्ये आल्यानंतर विचार करत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला ते सोन्याचं जे पैंजण आहे ते गिफ्ट म्हणून हवंच आहे. आता कलाच खरे ही जिंकली नाहीच पाहिजे, काही जरी झालं तरी सुद्धा उद्याची जी तिची सजावट आहे ती इथे मी डिस्ट्रॉय करणारच आहे, पण कुठे ठेवलेलं असेल तिने हे सगळं, म्हणूनच ती आता स्टोर रूम मध्ये आलेली असते आणि स्टोर रूम मध्ये आल्यानंतर तिथेच पिशव्या असतात. खरं तर त्या पिशव्यावरती नावं असतात, एक कलाची पिशवी असते, त्याचबरोबर एक नैनाची असते आणि एक अनामिकाची असते. ती येते आणि कलाची पिशवी घेते. कलाच्या पिशवीमधून आता तो पाऊच बाहेर काढते ज्यामध्ये मातीच्या पंत्या असतात आणि ती त्या बाहेर काढते आणि म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा कला खरे तुला मी जिंकू देणार नाही, तुला मी कसं जिंकू देईल ते होणं शक्यच नाही आणि तू ह्या पंत्यामुळे सजावट करणार होतीस आणि डेकोरेशन करणार होतीस ना, बघ आता मी काय करते ते, असं म्हणूनच आता हातातला पाऊची खाली आपटते. मातीच्या पंत्या असल्यामुळे लगेचच त्या तुटतात आणि त्याचा भुगा व्यवस्थित होत नाही, म्हणूनच तिथे स्टोरूम मध्ये असलेली एक लाटणं घेते आणि त्या लाटण्यानेच रप 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 त्याच्यावरती ती मारत असते आणि त्या पंत्या तोडण्याचं काम करत असते आणि तेव्हा तो हातामध्ये सगळा काही भुगा घेते आणि त्यानंतर म्हणत असते, आता तू कशी सजावट करणार आहेस आणि तू आता ही स्पर्धा कशी आणि का
कशी जिंकणार आहेस हेच मला पाहायचं आहे, असंच आता इथे नैना बोलत असते. त्यानंतर आहे तसं सगळं काही ती ठेवून देते. ज्या कळशा इथे डेकोरेशन केलेल्या असतात त्या कळशामध्ये ते लाटणे सुपं तिथेच असतात आणि त्याचबरोबर इथे जे काही सजावटीचं सामान असतं ते सुद्धा तिच्या पिशवीमध्ये ती ठेवून देते, जेणेकरून कोणालाही कसलाच संशय येऊ नये. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. ज्या ठिकाणी स्पर्धा असते किंवा जे काही ठिकाणी तर स्पर्धेचं असतं तिथे खूप सारी लोक येऊन थांबलेली असतात, जमलेली असतात, बायका असतात, त्यांच्या जोड्या बरोबर असतात. इकडे सरोज सुद्धा अप्रतिम अशी दिसत असते आणि तिने सुद्धा अगदीच मॅचिंग म्हणजे कलाची आणि सरोजची बेबी पिंक रंगाची इथे साडी त्यांनी नेसलेली असते. संगीता, काजल, दिनकरराव हे सगळेजण आलेले असतात. आल्यानंतर नमस्कार करत असतात. त्याचबरोबर संगीता सुद्धा इथे कलाला पाहून खूपच जास्त खुश झालेली असते आणि म्हणत असते की ती गोड गोजीर माझं बाळ दिसते गे, ते खरंच खूप कमाल दिसत आहेस, मॅजिकली कोणाचीही दृष्ट लागायला नको, असंच आता इथे म्हणत असतात आणि सगळेजण आनंदामध्येच असतात. इकडे नैना आणि संगीताला पाहिल्यानंतर नैनाचं मात्र अगदीच तोंड पडलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपली अनामिका त्याचबरोबर रजनी अप्रतिम अशी दिसत असते आणि हे सुद्धा जोडी कमाल अशी दिसत असते. तेवढ्यातच इथे जे काही अँकरिंग आहेत ते आलेले असतात. खरं तर हे अँकरिंग नसतात, पण ज्यांनी हा शो अरेंज केलेला असतो ते तिथे येतात आणि ते म्हणत असतात खरं तर मंगळागौर म्हणजे फक्त हा एक आनंदाचा त्याचबरोबर हा मनोरंजनाचा खेळ नसून जेव्हा मंगळागौरीचं नाव निघतं त्यामुळे इथे प्रत्येक लेडीजमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळाच आनंद संचारतो. त्याचबरोबर आजची मंगळागौर ही सासू सुना स्पेशल मंगळागौर होणार आहे. यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा होणार आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे डेकोरेशन होणार आहेत, वेगवेगळे राऊंड होणार आहेत, वेगवेगळ्या फेऱ्या होणार आहेत आणि सासू सून स्पर्धा म्हटलं की अगदीच सगळ्यांना आनंद हा होणार असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या आजच्या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी एक आपले पाहुणे येणार आहेत, जे की आजचे होस्ट असणार आहेत, अँकर असणार आहेत, असं म्हणूनच ते म्हणजेच की आदेश बांदेकर. आता आदेश बांदेकराचं अगदीच जोमात इथे एंट्री झालेली असते, स्वागत झालेलं असतं. ते आल्याबरोबरच इथे आबांना नमस्कार करतात. आबांना नमस्कार केल्यानंतर सगळेजण अगदीच त्यांच्याकडे पाहत असतात. आता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत तर सगळ्यांनी केलेलं असतं. कला सुद्धा त्यांच्याकडे पाहत असते आणि ते स्टेजवर येऊन पोहोचतात आणि स्टेजवर येऊन पोहोचल्यानंतर इथे कलाच्या मनामध्ये खूप सारे आनंद, खूप साऱ्या ती इथे स्वप्न घेऊन आजच्या मंगळागौरीमध्ये इथे उतरलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच ह्या सिरियल बरोबर किंवा आपल्या ह्या 4 सिरियल व्यतिरिक्त आणखी तुम्हाला कुठली सिरियल पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता, म्हणजे त्याचे सुद्धा रिव्ह्यू देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आता प्रेक्षकांनो इथे आज जो काही राऊंड असतो तो म्हणजेच की सजावटीचा, इथे जेव्हा कला ते पाहते तर तिच्या पंत्या ज्या असतात त्या फुटलेल्या असतात आणि तेव्हा ती म्हणत असते चांदेकर बघ ना सगळ्या पंत्या फुटलेल्या आहेत, आता मी काय करायचं, काल तर पाहिल्या होत्या तेव्हा सगळ्या पंत्या ह्या व्यवस्थित होत्या पण आज त्या पंत्या फुटलेल्या आहेत, असंच ती आता इथे अद्वैतला सांगते. पण प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक असतं की अद्वैत आता कलाची कशी मदत करेल आणि कला हा सुद्धा राऊंड कसा जिंकेल. त्याचबरोबर आता इथून पुढे वेगवेगळ्या फेऱ्या होतात. त्या फेऱ्यामधले प्रत्येक खेळ हे खूप रंजकदार आणि इंटरेस्टिंग असतात, कारण आता प्रत्येक फेरीमध्ये प्रत्येक भागामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी करून दाखवायचं असतं आणि तेव्हाच जेव्हा फायनल राऊंड येतो तेव्हा त्या फायनल राऊंडमध्ये इथे सगळे खेळ झाल्याच्या नंतर इथे आता जो अंतिम निकाल आहे तो सुद्धा घोषित होणार असतो आणि अंतिम निकालामध्ये इथे आता कला आणि सरोजची जोडी ही जिंकणार सुद्धा असते. कारण या खेळामध्ये बरेच असे खेळ झालेले असतात, बऱ्याच अशा काही कृती सासू सुनांना करायला लावलेल्या असतात, एकत्र पूजा असं, एकत्र डेकोरेशन असं, एक ना अनेक प्रकारे इथे ही मंगळागौरीची स्पर्धा रंगलेली असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे नैना रोहिणीला इथे हाणून पाडण्याचं काम कलामुळे व्यवस्थित पार पडणार असतं, कारण सरोज आणि कलामधलं जे बॉन्ड आहे ते सुद्धा आता नव्याने आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.